नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत 25 गुणांसाठी। वेळ आहे 1.5 तास। तर सराव परीक्षेचा हा पेपर आहे आणि या पेपरवरून तुम्हाला बोर्डामध्ये ग्रेड दिले जाते या विषयाचे। तर 12वी साठी अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन पेपर आहे। हा क्वेश्चन पेपर तुमच्याकडून लिहून घेतला जातो। तर चला तर क्वेश्चन पेपर पाहूयात कसा आहे क्वेश्चन पेपर। वर्ग 12वी कला वाणिज्य विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आहे पेपर। तर त्यातील प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। 4 मार्कांसाठी 4 रिकाम्या जागा भरायच्या आहेत। तर त्यातील पहिला आहे डॅश ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी होय। तर याचं उत्तर आहे योग। तर त्यातील दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे वेळ। त्यानंतर आहे तिसरा प्रश्न पहिली आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा डॅश या शहरात आयोजित केली होती। तर याचं उत्तर आहे अथेन्स। त्यानंतर आहे 4 सर्किट प्रशिक्षणामध्ये किमान डॅश व्याव्यात असतात। तर याचं उत्तर आहे 6 ते 10। तर असा हा प्रश्न पहिला आहे 4 मार्कांसाठी। त्यानंतर आहे प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा। त्यातील अ गट आणि ब गट आहे। तर याचे उत्तर पहा। पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन 2। त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट। त्यानंतर तिसऱ्याचा आन्सर आहे ऑप्शन 4th आणि चौथ्याचा आन्सर आहे ऑप्शन 3rd। तर अशा या जोड्या लावायच्या आहेत। ह्या 4 मार्कांसाठी लावायच्या आहेत जोड्या, तुम्हाला 4 मार्क भेटून जातील। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। तर त्यातील पहिलं आहे स्थूलता म्हणजे शारीरिक अतिरिक्त चरबीचे प्रमाण असणे। तर हे वाक्य काय आहे? बरोबर आहे। तर हे वाक्य बरोबर आहे। त्यानंतर 2 आहे श्रमाहार म्हणजे थकवा कमी करणारा आहार नाही। तर याचं तर हे विधान हे चूक विधान आहे। त्यानंतर तिसरं आहे हे बरोबर विधान आहे आणि चौथं पण बरोबर विधान आहे। तर हे 4 मार्कांसाठी चूक की बरोबर लिहायचं आहे। त्यानंतर आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 मार्कांसाठी एका वाक्यात उत्तर लिहायचे आहेत खालील 4 प्रश्नांचे। तर त्यातील पहिला प्रश्न आहे आरोग्य म्हणजे काय? तर याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न आरोग्य तसेच अजून 3 प्रश्न आहेत। त्यातील दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न। तर हे एका वाक्यात उत्तरे आहेत। तर 4 मार्कांसाठी हे 4 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। त्यानंतर आहे प्रश्न 5वा खालील तक्ता पूर्ण करा। 4 मार्कांसाठी खालील तक्ता पूर्ण करायचा आहे। काय आहे? क्रीडा क्षेत्रातील खाजगी व्यवसाय। तर खाजगी व्यवसाय कोणते कोणते असतील क्रीडा क्षेत्रातील? तर ते 4 व्यवसाय द्यायचे आहेत। तर मी एक व्यवसाय सांगतो तो म्हणजे प्रशिक्षण हा व्यवसाय खाजगी व्यवसाय आहे। तर असे तुम्ही अजून 3 व्यवसाय लिहायचे आहेत क्रीडा क्षेत्रातील खाजगी व्यवसाय। तर त्यानंतर आहे प्रश्न 6वा खालील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा। 5 मार्कांसाठी उत्तर लिहायचे आहेत। तर त्यातील एक आहे डोंगर दऱ्यामध्ये चालणे किंवा ट्रेकिंगचे फायदे लिहायचे आहेत। तर ते तुम्ही लिहू शकता। 5 मार्कासाठी आहेत 2 प्रश्न। तर दुसरा प्रश्न आहे पोहणे हा सर्वात सुंदर व्यायाम आहे, सविस्तर माहिती लिहा। तर ही तुम्ही माहिती लिहू शकता। तर असा आहे अशी आहे प्रश्नपत्रिका 12वी आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयीची। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।